अहो ऐका की, तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा बघायला आलतो का नाही, तेव्हा माझ्यात असं तुम्ही काय बघितलं जे तुम्ही मला लगेच पसंत केला? कसं असते माहीत आहे का, जेव्हा माणसाचे दिवस खराब असतात तेव्हा माणूस तुटलेली चप्पलसुद्धा घालते. मी एवढी शिकलेली असून मला शेतातलं सगळं काम लावताय, शेण काढायला लावताय, शोभतंय का तुम्हाला? मला शोभत नाही ग, तुझ्या बापालाच खाज होती की मुलाला शेती पाहिजे, जनावर पाहिजे, मग काढ आता शेण. शेण काढून झाल्यावर जनावराला पाणी पाहिजे, चारा टाक, आणि तुला पलीकडल्या आवडात हरभरा खुरपायला जायचे आहे. वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवताय? लग्नाचं आमंत्रण अख्ख्या गावाला दिल्यात, पण आम्हाला दिलं नाहीत. लईच वंगळे जळके शेजारी आहे ते, ह्यांना तर का नाही. ए काय झालं बोंबलाला, काय बोंबलेस उगा? अहो ते आपलं जळक शेजारी अख्ख्या गावाला पत्रिका दिलंय, पण आपल्याला दिलं नाही. ओ वहिनी का उगा गोंधळ करायलाय? दिले की आपल्याला पत्रिका. दिलंय वय पत्रिका? बघा बघा जेवणाचं टायमिंग काय. थांबा थांबा बघतो. ये चा चा आणि इकडे दीदी वाचते, वाच का दीदी. आमच्या इथे उपाशी लोकांना यायला सक्त मनाई आहे. दादा, तू लग्न करून खुश तर आहेस ना? अहो भांडे घासून झाले की तेवढी फरशी पुसून घ्या. आज आम्ही दोघं नवरा बायको आज आम्ही दोघं नवरा बायको शपथ घेतो की शपथ घेतो की आजपासून आम्ही दोघं आजपासून आम्ही दोघं अजिबात भांडण करणार नाही. नाही करणार, भांडण करणारच. अगं तुला येड बीड लागलं का काय ग? दिवसभर किरकिर किरकिर. बरं जाऊ दे, एक आठवडा भांडण करणार नाही, मग शपथ घे. नाही, मला भांडण केल्याशिवाय जेवणच गोड लागत नाही. मी रोज भांडण करणार. वहिनी हो वहिनी. बोला की भाऊजी. अहो वहिनी, ती शेजारची संगीता पळून गेली की. हा मला वाटलंच होतं, तिचे लक्षण काय बरोबर नव्हते. ती बाई अजिबात चांगली नव्हती. पण भाऊजी मला एक सांगा, कुणाबरोबर पळून गेली ती? आपल्या दादा सोबत. माझं वाटलं झालं का बाई, काय करू? त्या बाईवर तर भरोसा नव्हता, पण हा माणूस किती चाबरा निघाला.